विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. म्हैसूर नंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासियांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीरवासियांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा अशा शुभेच्छासह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा साजरा झाला. या शाही सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राहुल आवाळे, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय यस, कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्यासह कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण, प्रशासन, नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच सरदार इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान करीत त्यांना मिरवणुकीत विशेष स्थान देण्यात आलं होतं. मिरवणुकीत तालमीचे कुस्तीगीर खेळाडू सहभागी झाले, तर रस्त्याच्या दुतर्फा NCC व स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणुकीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून कार्यक्रम निर्विघ्न पार पडला. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.